बाबा मला तर कौतुकच वाटलं हो त्यांचं. तसे श्रीमंत असतील ते, घरही खूप मोठं होतं त्यांचं, पण ती सगळी माणसं इतकी साधी आहेत माहितीये. म्हणजे त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या वावरामध्ये कुठेही ते गोखले गृहउद्योगाचे मालक आहेत असं वाटणारच नाही. आणि माहितीये त्यांचा कार्यक्रम जो होता तोही कुठल्याही मोठ्या प्रमाणात वगैरे काही केलेला नव्हता. अगदी साधा छान घरगुती सोहळा होता. मी तर सुरुवातीला खूप अनकम्फर्टेबल झाले होते, पण बाबा त्यांनी प्रेमाने मला इतकं कम्फर्टेबल करून टाकलं ना की जणू आमची खूप जुनी ओळख आहे. मी तर भारावूनच गेले होते हो त्यांच्या प्रेमाने. चला, तू खुश आहेस ना? तुला बरं वाटलं ना? खूप खुश आहे. म्हणजे माझा आजचा दिवस तर खूपच छान गेलाय. बाबा ते सगळे आहेत ना अगदी आपल्यासारखे आहेत. म्हणजे आपल्यासारखीच पण वेगळ्या घरात राहणारी माणसं आहेत असं वाटलं मला त्यांना भेटून. विठ्ठला, माझी जानू लवकर बरी होऊन तिच्या घरी सुखाने नांदायला जाऊ दे रे बाबा. बघता बघता कार्तिकी येईल. मला कार्तिकीला तुझ्या दर्शनासाठी लाडक्या लेकीला आणि जावयांना घेऊन यायचंय. पांडुरंगा, आता तूच एकमेव आधार आहेस रे बाबा. आणि त्यांचं किचन माहितीये, ते सुद्धा अगदी आपल्या किचन सारखं होतं. कुठलाही बडेजामीपणा नव्हता, काही नव्हतं. खूप मस्त होतं बाबा. श्री, अरे आज सगळं महिला मंडळ सकाळी सकाळी माझ्या खोलीत काय? श्री, आम्ही तुला थँक्यू म्हणायला आलोय. कशाबद्दल? अरे काल तू जान्हवीला आमच्यासाठी घेऊन आलास ना म्हणून. पण मग त्याबद्दल थँक्यू कशाला म्हणायला हवं? नाही श्री, हा सगळा घाट तू आमच्यासाठी घातलास. जान्हवीला आधीपासून तयार केलास. खूप मेहनत घेतलीस तू या दिवसासाठी. थँक्यू. बापरे, आता तुम्ही मला ऑकवर्ड करताय हं? मोठी आई जान्हवी कोणाहीसाठी का आली असं ना, पण ती घरी आली, तुम्हा सगळ्यांना भेटली, हे महत्वाचं नाहीये का? हो. श्री, आम्ही सगळ्याच तिला बँकेत जाऊन भेटलो होतो. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी कारणं काढून भेटलो होतो. आणि काल आम्ही सगळ्या अशा एकत्र तिला भेटलो तर विचित्र वाटलं असेल ना तिला? हो, थोडं विचित्र वाटलं असणारच. मला म्हणाली सुद्धा की या योगायोगाची मला खूप गंमत वाटते म्हणे. पण मी म्हणलं काय, ठीक आहे, होऊ शकतं असं. हां. एकाच कुटुंबातल्या सगळ्या माणसांचे बँक अकाउंट्स एकाच बँकेत असू शकतात. हम्म. असूच शकतात. ए श्री, पण ती आता नेहमीच अशी परक्यासारखी वागणार का रे आमच्या बरोबर? अगदी थोडे दिवस, खरंच अगदी थोडे दिवस. आणि काल तुम्हाला ती भेटल्यामुळे तुम्ही आज आनंदी आहात की नाही? हो, आम्ही खूप आनंदी आहोत. आणि श्री, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तू म्हणालायस ना आता थोडेच दिवस, खरंच आता खूप थोडे दिवस उरलेत जान्हवी आपल्या घरी यायला. श्री, तू आम्हाला दिलेलं वचन पाळलंस. आता आमची पाळी. आम्ही आमचं वचन पाळणार. डोळ्यातून अजिबात पाणी काढणार नाही. जान्हवीच्या स्वागताची जय्यत तयारी करणार. तू म्हणतोयस ना ती येईल म्हणून? नक्की येईल. थँक्यू. असं कसं होऊ शकतं? मी हातच ठेवले होते.
कुठे गेली असेल? काय ग स्वतःशीच काय बडबडतीयस? हो बाबा, या पाकिटात ना मी एक चेन ठेवली होती काल. म्हणजे ऍक्च्युली आमच्या ऑफिसमध्ये एक जण विसरून गेले होते, पण ती चेन नाही आता. मी काढली नव्हती या पाकिटातनं. चेन? हो. मग तू काही कारणाने बाहेर काढली होतीस का? कपाटात वगैरे ठेवलीस का तुझ्या? नाही बाबा, मी काढलीच नव्हती हो. हे पाकिट फक्त मी बॅगेत ठेवलं नव्हतं इतकंच. अगं बाई, चेन होती का तुझ्याकडे? हो. कुठली चेन? नाही म्हणजे कधी बोलली नव्हतीस तू मला तुझ्याकडे चेन आहे म्हणून. आई अगं, माझी चेन नव्हती. मग अगं एक कस्टमर बँकेत विसरून गेल्या होत्या, ती ठेवली होती मी. पण ती आता नाहीये पाकिटात. कुठे गेली असेल? सोन्याची होती? हो ना. बघू, नाही तर खोटी असायची. आणि तुझ्यावर उगीच सोन्याची चेन हरवली म्हणून खोटा आळ यायचा. कशाला कोण आळ घेणार आहे आई माझ्यावर? सोड, मला आता ती चेन मिळणं गरजेचं आहे. दुसऱ्याच्या सोन्याला खोटं ठरवण्याच्या तुझ्या हिमतीचं कौतुक वाटतं मला. पाहिलं जानू, मी इथे तुझ्या काळजीपोटी बोलतेय, पण इथे टोमणे मात्र मलाच ऐकून घ्यावे लागतायत. टोमणा काय होता यात? मी काय तुम्हाला आज ओळखते का हो? मला माहितीये तुमचा संशय माझ्यावरच आहे. चोराच्या मनात चांदण. बघितलंस जानू, बघितलंस? हे चोर म्हणतायत मला. अरे देवा, अरे हेच ऐकण्यासाठी जिवंत ठेवलं होतंस का मला? आता चोर म्हणतायत हे मला. मी फक्त म्हण सांगितली. म्हणताना बरं तोंड उचकटलं तुमचं. हिरवी बरी दात खेळ बसलेली असते. असा काही संसार केला मी या माणसाबरोबर ते माझं मलाच माहितीये. साधं कधी काडीचं सुख नाही. दुसरी एखादी असती ना तर पळून गेली असती ती. मी म्हणूनच सहन करत राहिले. तिथे साधं चांगलं कधी बोलणं नाही, नुसतं आपलं ऐकून घ्यायचं आणि टोमणे ऐकत बसायचे. ओ चेन हरवली तिची, आता जोखीम पण तिने घेतलेली आहे आणि तरी पण मलाच का बोलताय तुम्ही? मी आपला आपुलकीने विचारायला आले. माझंच चुकलं बहुतेक. तू जा जा बघू, ऑफिसला उशीर होतोय तुला. चेनची नको काळजी करू, मी शोधतो. हो, मी निघते. बाबा तुम्ही नका बघू, म्हणजे तुम्ही दगदग नका करू. मी ऑफिस मधनं आले ना की पुन्हा शोधीन. हा, सावकाश जा. हो बाबा. जानवी, मी? हो जानवी, जानवी, अगं ऐक ना. अगं जानवी, अगं मी तुला किती हाका मारतोय. माझं लक्ष नव्हतं. तेच तर ना, तुझं माझ्याकडे हल्ली लक्षच नसतं जानवी. माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. जानवी, जानवी, मी तुझ्यासाठी एक कविता लिहिली आहे, ऐकशील? कविता? हो, पण खरं तर ती कविता नाहीये. त्यातला एक एक शब्द म्हणजे माझ्या डोळ्यातील अश्रू आहे, माझ्या हृदयाचा एक एक ठोका आहे, माझ्या रक्तातला एक एक थेंब आहे. जानवी, ही कविता फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठीच आहे. ऐकशील? ऍक्च्युली मला खूप उशीर होतोय आणि मला निघावं लागणार आहे. ओके ओके ओके, म तुझ्यासाठी नाही. हा, एक जनरल कविता लिहिली आहे असं समज. पण ऐक ना प्लीज. नाही, मला खरंच खूप उशीर होतोय. आय एम सॉरी, मला निघावं लागणार आहे. जानवी, जानवी, सरे
आज जरा वेलदोड्याची पूड करून ठेवशील का ग? हो. आता श्रावण सुरू झालाय ना, आपल्याकडे नाही म्हटलं तरी गोडधोड जास्त होतं. पूड तयार असली की बरं पडतं. आणि ते दूध तापायचं ते तापवून टाक. हो करते. नाही पण म्हणजे तू घरात असशील तर हं? बाहेर जाणार असेल तर मी करेन. ताप. नाही घरीच आहे आज मी. ताई हं. सगळ्याच घराबाहेर पडायला लागल्या. घर कसं शांत शांत वाटतं ना आता आपलं. हो ना, म्हणून तर मी ठरवलं घरातच थांबायचं असं. तुम्ही जा आणि काम करा, पण आई आणि घर या दोन गोष्टींची काळजी घेणार आहे मी. माझ्यासाठी ना घर महत्वाचं आहे सगळ्यात. अगं, आमचंही असंच होतं की जान्हवीने ढकललं म्हणून, नाही तर ठेविले अनंत तैसेची राहावे अशाच होतो आम्ही. जान्हवीने मनात विचार सुरू केले आणि मग आम्ही घराबाहेर पडलो. पण छान आहे ना. अगं मन रमणं महत्वाचं आहे. तुम्ही जा बाहेर. कसं चाललंय तुझं काम वधूवर सूचक मंडळाचं? जान्हवीने आवर्जून चौकशी केली नाही? हो ना ग, पोरीने इतक्या आस्थेने विचारलं, बरं वाटलं माहिती मला. काम सुरू आहे माझं, पण ना जरा जास्त प्रोफेशनल करायला पाहिजे आता. करेन, बघ तू लवकरच अत्यानंद वधूवर सूचक मंडळ अशी पेपरात आणि मासिकांमध्ये जाहिरात बघणार आहेस तू. शेवटी हेच नाव ठरवलंस का? त्या संन्याशाचं नाव ऐकून माणसं येणार नाही का तुझ्या मंडळामध्ये? ताई, अगं तुला किती वेळा सांगितलं मी त्यांच्याबद्दल असं बोलत जाऊ नकोस म्हणून. पण त्यांचं लग्न झालं नाहीये हे खरंय. आणि अध्यात्म करतात म्हणजे ते संन्याशीच आहेत. काही चुकीचं बोलले नाही मी, बरोबरच बोलले. ते काही असलं ना तरी यापेक्षा जास्त आदराने घ्यायचं त्यांचं नाव. तुला आठवतंय ना, महाराजांना नावं ठेवली म्हणून लग्न मोडलं होतं मी. आठवतंय ना? हो आठवतंय. मूर्खपणाचं होतं ते. हे बघ, मी तुझी मोठी बहीण आहे. तुझं वागणं चुकीचं वाटलं तर मी तुला बोलणार. अतिरेक होतोय आता, जरा आवर घाल स्वतःला. मी आईंना गरम पाणी देऊन येते, दूध तापवून ठेव. अत्यानंद महाराज, हिला माफ करा. ही काय बोलते हिचं हिला कळत नाही. माफ करा हिला. आणि लपटे पुन्हा वीक लावून आला होता. हो रे. नाही 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 नाही. तू दुसऱ्या कोणाला तरी पाहिलंस, तुझा काहीतरी गोंधळ झालाय. तो अनिल आपटे नसेल. माझा काही गोंधळ झालेला नाहीये. तो अनिल आपटेच होता आणि त्यानेच वीग लावला होता. अरे का पण का करतोय तो आता? का ते मला माहित नाही, पण त्या माणसाला बघितलं ना की माझ्या डोक्यात तिडीकच जाते. अरे तुझ्या पद्धतीने जान्हवीशी बोलत होता, म्हणजे मी दुरून त्यांना बघितलं बोलताना, त्याची बॉडी लँग्वेज इतकी रिपल्सिव्ह होती श्री. नाही, तो माणूस डोक्यात जातो यात शंकाच नाही, पण त्याच्या डोक्यात हे असले विचार येतात कुठून? वीग वीग घालून फिरण्याचे. अरे जान्हवीच्या पुढे पुढे करण्यासाठी तो काहीही करू शकतो. अगदी वीगही लावू शकतो. कमाल आहे या माणसाची. नाही, मी या अनिल आपल्याला आजवर काही फार महत्व देत नव्हतो. वाचाळपणा पलीकडे त्याची काही मजल जाईल असं मला वाटलं नव्हतं, पण आता याचा आगाऊपणा तरी असंच वाढत चाललाय. हा, जान्हवीला भेटायचा प्रयत्न करतोय, तिला त्रास देतोय. आता या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करता येणार मला. एक्झॅक्टली. माझ्या आणि जान्हवीच्या चांगुलपणाचा जर कोणी गैरफायदा घेत असेल ना, तर त्याला मी नाही सोडणार. आता अनिल आपटेचा सूक्ष्मोक्ष लावायची वेळ आलेली आहे. बाबा हो, एकदा कपाटाच्या खालती बघायला हवंय खरं तर. बाबा ऐका, तुम्ही बघू नका, आईला बघायला सांगा. किंवा नको, राहू दे, मी आल्यावर बघेन. अगं नाही, मी कपाटाच्या खालून झाडून बघितलं, नाहीये तिथे काही. ऐक बाबा हो, कशाला करत बसलात तुम्ही? अगं आता शोधायचं म्हणजे करायलाच हवं ना. बाबा ऐका ना, मी माझी कानातली आणि गळ्यातली चेन वगैरे नेहमी जिथे काढून ठेवते ना, तिथे एकदा बघायला सांगाल आईला. कदाचित तिथे असेल, माझ्या नजरेतून सुटलं असेल. खरं तर तिथे बघून झालंय, पण तू म्हणतेस तर आता बघतो. पण तू एक काम कर ना, बँकेमध्ये बसतेस तिथे काउंटरला बघ ना. म्हणजे तू म्हणतेस, पण तूच कुठेतरी उजव्या डाव्या हाताने ड्रॉवर मध्ये वगैरे ठेवली असशील. नाही बाबा, मी आता तेच बघतेय, पण नाहीये, कुठेही ठेवलेली नाहीये. मुळात ना मी ती चेन इथे ठेवलेली असण्याची शक्यताच कमी आहे. दिसत नाही हो बाबा कुठे, मी काय करू? बाबा मला आठवतंय, मी त्या पाकिटातच ठेवली होती. म्हणजे इनफॅक्ट पर्समध्ये पण ती अशीच पडून राहायला नको म्हणून त्या छोट्या पाकिटात ठेवली होती. कुठे गेली कुणाच ठाऊक.
तर बसमध्ये किंवा रिक्षामध्ये सुट्टे पैसे देताना जर पडली असेल तर नाही माहिती. देवा. हे बघ तू काळजी नको करूस. मी बघतो परत एकदा तुझ्या ड्रॉवर मध्ये. हा चल नंतर बोलूया. ठेवतो फोन. काय ग, नक्की काय झालंय? तुला आठवतंय त्या दिवशी त्या मॅडम आल्या होत्या, नर्मदा मॅडम. त्या म्हणे इथे त्यांची चेन विसरून गेल्या होत्या आणि मग नितीनने मला सांगितलं ती चेन मी माझ्याकडे ठेवून द्यावी म्हणून. आठवतंय तुला? हो आठवतंय. गीता, ती चेन माझ्याकडून हरवली आहे. अरे बापरे. बघ ना, आता हे नवं टेन्शन डोक्याला. इतकी महत्वाची गोष्ट अशी कशी हरवू शकते ग माझ्या हातून, मला ना कळतच नाहीये काही. जानवी, इट्स ओके, डोंट वरी. होतं असं कधी कधी. हे बघ, तू असं कर, तू घरी जा आणि शांत डोक्याने एकदा परत शोध, सापडेल तुला. सॉरी. गोखले साहेब, आज अचानक इकडे कसं काय? तुम्हाला भेटायला आलोय. मला मला कशासाठी? नाही म्हणजे काय, एवढी तसदी घ्यायची काय गरज नव्हती. म्हणजे तुम्ही निरोप पाठवला असतात तर मी स्वतःहून आलो असतो ना. आता आलाच तर चहा घेऊया. चला, तुम्हाला नसेल घ्यायचा तर राहिलं. काय कसे आहात तुम्ही? चिडलोय. कोणावर चिडलाय? तुमच्यावर. माझ्यावर? चे बाबा, मी काय केलं? नाही, सामान्य माणसाची भाषा कळत नाही ना तुम्हाला, त्यामुळे पोलिसी भाषेत सांगितलं की पचनी पडतं, हो ना? काय गोखले साहेब, तुम्ही पण लगेच पोलिसांची भाषा करता काय? मित्र ना आपण, मग मित्रांशी असं वागणं बरोबर आहे काय? आणि तुम्ही माझ्या बायकोशी जे वागताय ते बरोबर आहे का, हा विचार कधी शिवत नाही का हो तुमच्या मनाला? जान्हवीताईंना मी खरंच काहीही केलेलं नाहीये. अहो, हवं तर तुम्ही विचारा ना. मी फक्त आस्थेने चौकशी केली हो त्यांची, खरंच सांगतो. आता त्यांचं लग्न झालंय हे काय मला माहित नाही काय? आणि मी काय एवढा लाज सोडलेला माणूस वाटतो काय तुम्हाला? मिस्टर अनिल आपटे, एकच सांगतो तुम्हाला, मी चांगला माणूस असलो ना तरी निर्बुद्ध नाहीये. मी जितका चांगला वागू शकतो ना तितकाच वाईटही वागू शकतो. फक्त मला ना आता तसं वागायचं नाहीये. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका, नाहीतर तुमचे हाल कुत्रही खाणार नाही. पुन्हा माझ्या बायकोच्या वाट्याला गेलात ना कधी, तर तुम्हाला आयुष्यातून उठवायला मागे पुढे पाहणार नाही. तुमचं नशीब समजा की तुम्हाला मी माझ्या आयुष्यात इतकं महत्वाचं स्थान देत नाहीये. अहो, जान्हवीताईंना विचारा ना. अहो, मी फक्त कविता केली आहे, ती त्यांना वाचून दाखवत होतो. तुम्हाला काय संपूर्ण जगात फक्त जान्हवीच भेटली का कविता ऐकवायला? अहो मग तुम्हाला ऐकून दाखवतो ना मी. तुम्हाला देखील ऐकवतो. हे बघा, मस्त आहे. हे बघा, हे बघा, ऐका. दिल में आठवणींची भरती, दिल में आठवणींची भरती, मनात नात्यांची ओहोटी. दिल में आठवणींची भरती, मनात नात्यांची ओहोटी. हार्ट माय हार्ट माय गरीब गाय, हर्ट मात्र महाकाय. कुठे धावू, कुणाला सांगू? कसं वाटलं माझं काव्य? नाही काय माहितीये ना, हार्ट, दिल, नातं, कसे वेगवेगळे शब्द आहेत ना, ह्या वेगवेगळ्या कवितांमधून गोळा केले आणि कविता केली. मिस्टर अनिल आपटे, मला तुमची कविता वगैरे ऐकण्यात ना काही इंटरेस्ट नाहीये. मलाही कळलंय ते. नाही बघणार तुमच्या बायकोकडे. अगं तू तरी सांग ना यांना. अगं तुझ्या बरोबर तू मलाही नेलं असतोस ना तर सुटलो असतो. पाहिलंस ना, खऱ्याचा जमाना नाही राहिलाय. अहो खरंच सांगतो, तुमच्या बायकोकडे जो कोणी बघेल ना डोळे वर करून त्याचे डोळे फुटतील. सांग. मिस्टर आपटे,
मी जे आता तुम्हाला सांगितलंय ना ते तुम्ही न विसरण्यातच तुमचं भलं आहे. आता काय डोकं आपटून सांगू का तुम्हाला? नाही, तेच फुटू नये म्हणून सांगतोय तुम्हाला. अहो तुमची शपथ, तुमच्या बायकोकडे पाहणार नाही आणि तुमच्या बायकोकडे पाहिलं तर माझे डोळे फुटतील. बघा आता जान्हवी ताई समोरून येत आहेत, मला दिसत नाहीत. मला कुठे दिसत आहेत? मी चाललो. हो आपटे, ह्यांना काय झालं? डोळे आलेत. सकाळी तर नव्हते आले. हो आत्ताच आलेत. या डोळ्यांबरोबर जरा दृष्टी आली असती ना तर बरं झालं असतं. कठीण आहे. बरं माझी बस आली, मी निघते. ऐका ना, पुढच्या बसने जा ना. नाही, ऍक्च्युली खूप महत्वाचं काम आहे आज, त्यामुळे मी निघते. सॉरी. आहो बाय बाय.